ज्या नावावरती चलते देवाच्या त्या देवगावला येण्याचं माझं भाग्य झालं. मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की आज भूमिपूजन सोहळा आहे. रोडचा असू द्यात किंवा हाय मास्ट असू द्यात, प्रस्तावित निधी पण आणखीन येईल. मी जेव्हा येईल तेव्हा रिकाम्या हाताने येणार नाही एवढा मात्र शब्द देतो. पार्श्वभूमीचे संपादक मला एकदा कार्यक्रमाला बोलत होते, गंमत गो भंडारी फार स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, ती कुणाशी हे करत नाही. मी त्यांना म्हटलं की मी बराच वेळेस टाळलं, पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस रिकाम्या हाताने येणार नाही. त्यांनी काम सांगितलं, तुम्ही चेक घेऊन गेलो आणि त्यांनी माझ्यावरती एक आर्टिकल लिहिलं. त्यावेळेसपासून एक मला प्रेरणा निर्माण झाली की आपण रिकाम्या हाताने कुठं जायचं नाही. योगाला आलोय, सातत्याने येत राहील, तुम्ही बोलत राहा. अच्छा, या छोट्याशा पण छानशा कार्यक्रमाचे माझे मित्र उपस्थित असलेले अमरसिंह मस्के पाटील, सरपंच भगवानराव कांदे, माझे मित्र बंधू खांडेकर, अतुल झाटे पाटील, मुत्रेश्वर खतराळ, संतोषजी शिंदे, ज्यांनी छान आयोजन केलं असे माझे मित्र मुकुंदाजी सुरोशे, ज्ञानेश्वरजी गवळी, सूत्रसंचालन फार छान करतात, मध्य साधतात, सुवर्ण मध्ये साधतात. कुठल्या कार्यक्रमाची जबाबदारी बनवली देत जाते नाही इकडच्या भागात. सरपंच रामेश्वरजी सुरोशे, राजमोहन गवळी, बाबासाहेबजी सुरोशे, सचिन नायकवाडे, विष्णू गुरगणे, राहुल सुरोसे, रत्नाकरप्पा गवळी, गणेश गवळी, महादेवजी पुरी, बाबुअण्णा गवळी, ज्ञानेश्वर गुरगणे, सर्व सन्माननीय मान्यवर. सगळी नावं या ठिकाणी ठेवतो की चिठ्ठीवरती राहणार नाहीत, माझ्या हृदयामध्ये मी सेवा करतो. तुम्ही सांगितलं की इतर पण तुम्ही इतर द्या, म्हणजे तरी काय बोला, योग्य ठिकाणी आणि योग्य ठिकाणी फंड द्यायला काही वाटत नाही. मुळामध्ये ज्ञानेश्वरने खूप चांगलं प्रस्तावित केलं. कार्यक्रम आहे. मी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरतोय, फक्त मतदारसंघात फिरत नाही. बीड जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये जातोय. या ठिकाणी फार मोठी दरी निर्माण झाली. दरीवरती कुणी न बोलता योग्य टप्प्यात आणून कार्यक्रम करतायत. मी एकटाच एक सुवर्णमध्ये साधतोय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असू द्यात किंवा आयुष्यमानच्या कार्यालयात बसल्याच्या नंतर कदाचित काम झाल्याच्या नंतर आनंदाच्या भरामध्ये काही कार्यकर्ते माझी जात काढण्याचा प्रयत्न करतात. मला एक कळत नाही की जातीचं मूळ माणसाच्या मनातून का निघत नाही. आणि खूप विचारल्याच्या नंतर मग मी त्याला सांगतो असतो की मानतो जात, माणूस की ही जात आणि मानवता हाच धर्म म्हणून मी पुढे चालत असतो. नाही तर बीड जिल्ह्याची प्रचंड बदनामी होऊन जाईल. राजकारणामधली तीव्रता सामान्य माणसाच्या व्यवहारामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस मात्र माणुसकी नष्ट होते. म्हणून काही कार्यक्रम माणसाला एकत्रित होण्याचे प्रयत्न करतात. मी प्रामुख्याने पहिला मार्ग देईल अखंड हरिनाम सप्त्याला, जे ज्या ठिकाणी राजकीय जोडे, जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी विसरून आपण त्या मंडपाखाली येतो. धर्म मंडप असं त्याला म्हटलं जातं. शेवटी आपण एका धर्मातले आहोत, हिंदू धर्मातले आहोत. आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आणि दुर्दैवाने बीडची वाटचाल ज्यावेळेस ज्ञानेश्वर बोलत होता त्यावेळेस मलाही काही क्षण आठवले. माझ्या प्रियेला पुणेमध्ये रूम मिळाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो पैसे घेऊन गेला, डिपॉझिट 1 लाख रुपये, आणि अशा पद्धतीने होत असेल तरी आपल्यासाठी अभिमानाची बाब नाही. म्हणून मी ठरवलं प्रत्येक भागात जायचं, प्रत्येक कार्यक्रमात जायचं. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांपासून, ज्ञानोबापासून, तुकोबापासून, अण्णाभाऊ साठे असू द्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात, त्यांच्या इतिहासाला उजाळा द्यायचा आणि प्रामाणिक प्रयत्न करायचा की ही जी दरी आहे ती कशी कमी करता येईल. मी खूप चांगलं उदाहरण सांगितलं की माझा 40% फंड विरोधी पक्षात लिहायला असतो. मी ऑब्झर्व करा, त्याचा त्रास मला होत नाही का? अनेक व्यक्ती, अमरसिंह मला अनेक जण म्हणतात, भारतीय जनता पार्टीचा मी आहे, देवेंद्रजी माझे आयडॉल आहेत, देवेंद्रजीमुळे एवढा निधी येतो. मी या ठिकाणी सुवर्णमध्ये काढतो, कारण त्या ठिकाणची विरोधी पक्षातली माणसं देखील माझ्याकडे येऊन अर्ज देतात की साहेब आम्हाला निधी आहे. मग त्यांना म्हणत असतो की आपण भारतीय जनता पार्टीचे असताना तुम्ही साधा अर्ज दिला नाही, माझ्या गावचं काहीतरी भलं करा. त्यांनी 10 लाख मागितले असेल, तू 20 लाख का मागितले नाहीस? ही कमीपणा तुमचा आहे. मी हा माझ्या आयुष्यभर ह्यात पटवत राहणार आहे. कुणी असू द्या, निवडणुका हे फक्त 15 दिवसापुरते असतात. मी खूप लोकांना म्हणायचो की मुंबईत हे सगळे एकत्र असताना मी बघितलेले, त्याच्यामुळे तुम्ही काही इथं भांडणं करू नका. ते वरती एक असतात
खरी इथं तुम्ही आम्ही भांडणं करतो